अशोक खरात उर्फ भोंदूबाबाचा एन्काउंटर होणार. आता या भोंदूबाबाचा एन्काउंटर का होणार याच्या पाठीमागं देखील खूप धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. आपल्याला सर्वांना आठवते, बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता. त्या पाठीमागं देखील काही कारणं होती आणि त्याचप्रमाणे अशोक खरात प्रकरणामध्ये देखील एन्काउंटर होण्यासाठी काही कारणं आहेत. कारण की अशा मोठ्या लोकांची नावं याच्यामध्ये आलेली आहेत. ती नावं पुढं येऊ नये त्यासाठी याचा एन्काउंटर होणार. नेमकं ती कोणती माहिती आहे, ती कोणते नाव आहेत, आपण या व्हिडिओमधून सविस्तर पाहू. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशोक खरातचं प्रकरण हे फक्त एका भोंदूबाबाचं नाही, गुन्हेगारीचं नाही. कारण की इथे विषय येतो सत्तेचा, पैसेचा, अंधश्रद्धेचा आणि राजकारणाचा. समाजाच्या डोळ्यामध्ये मोठा धूळ फेकण्याचा डाव राजकारणीय लोकांनी आणि अशोक खरातनी केलाय. आता एक एक मुद्दे समजून घेऊ, ज्याच्यामुळं याचा एन्काउंटर होईल किंवा याला पोलीस कोठडीमध्येच मारलं जाईल. अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावरती तब्बल 52 सातबारा उतारा निघालेत. 52 सातबारा उतारा म्हणजे प्रचंड जमीन जुमला. एवढी मोठी संपत्ती या बाबाकडं आली कशी? जिल्हा अधिकारी दर्जाच्या काही अधिकाऱ्यांची नावं देखील त्या सातबारामध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. हा फक्त बोंधुगिरीचा प्रकार राहिलेला नाही, इथं चालत होतं मोठं रॅकेट. महाराष्ट्रामधील प्रभावशाली लोक, नेते या भोंदूबाबाकडे जात होते. अनेक नेत्यांसोबत या भोंदूबाबाचे फोटो समोर यायला लागले. तेव्हा सर्वांनाच प्रश्न पडायला लागला, हा माणूस नेमका किती मोठा होता? आता बघा, कोणासोबत फोटो काढणे हा काही गुन्हा नाही. एखाद्या व्यक्तीबरोबर फोटो असणं म्हणजे तोही व्यक्ती त्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे असं अजिबात आपल्याला बोलायचं नाही. पण प्रश्न इथे येतो, त्याच भोंदूबाबाबरोबर एकाच वेळीस अनेक मोठे मोठे नेते भेटतात, त्यांचे फोटो व्हायरल होतात. त्या ठिकाणी अधिकारी असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, अनेक मोठे लोक आहेत. एक सामान्य व्यक्तीला मंत्र्याला भेटणंही कठीण असतं. पण हा भोंदूबाबा इतक्या मोठ्या नेत्यांसोबत एकदम सहजपणे बसलेला आरामात गप्पा मारतोय. म्हणजेच या बाबाचे कॉन्टॅक्ट खूप खोलवरती आहेत. पण यापेक्षाही आणखीन एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या भोंदूबाबाला म्हणजे अशोक खरातला अटक होण्या अगोदरच त्याला हेच समजलं होतं, पोलीस आपल्याला अटक करणार आहे. त्यामुळं त्याला अटक होण्या अगोदरच काही IAS अधिकारी त्याला भेटण्यासाठी शिर्डीमधील एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यामध्ये विनोद नावाचा व्यक्ती होता, ज्याने काही IAS अधिकारी आणि या भोंदूबाबाची बैठक घालून दिली होती. म्हणजे अशोक खरातला अटक झाली तेही सांगूनच झालेली, असं त्याला अचानकपणे पकडलेलं नाही. अगोदर IAS अधिकाऱ्यांची बैठक होती आणि नंतर पब्लिक समोर असं दाखवतात, अशोक खरात उर्फ कॅप्टन भोंदूबाबा याला अटक झाली. एक विचार करा, मर्चंट नेव्हीमध्ये एक हेल्पर म्हणून काम करणारा माणूस, आज याच्याकडं कोट्यवधी रुपयांची संपत्ती. हा भोंदूबाबा खरात अगोदर मर्चंट नेव्हीमध्ये हेल्पर म्हणून काम करत होता आणि जेव्हा तो सुट्टीला गावाला यायचा तेव्हा लोकांना सांगायचा, मी मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन आहे. लोकांना त्याच्या बोलण्यावरती विश्वास बसायचा. तसंच तो काही लोकांचा हात बघून भविष्यही सांगायचा. एक दोन वेळेस त्याची भविष्यवाणी खरीही ठरली. तेव्हापासून लोकांना त्याच्यावरती विश्वास बसायला लागला. पण त्यापेक्षाही सर्वात भयंकर पुढं घडलं. याच्याकडे साधारण लोक येत नव्हते, कारण की हा साधारण लोकांना डिमांडच देत नव्हता. म्हणजे याच्याकडे जायचं तर खिशामध्ये 50,000 किंवा 1,00,000 रुपये पाहिजेनच पाहिजे. आता हा बाबा लोकांना किंवा महिलांना कसा फसवायचा ते थोडक्यात समजून घ्या. याच्याकडं अनेक महिला गेल्यात, अनेक मुली गेल्यात. कोणाचं लग्न जमत नाही, कोणाच्या घरामध्ये वाद सुरू आहेत, तर कोणाच्या व्यवसायामध्ये तोटा होतो. यासाठी या बाबाकडे भेटण्यासाठी सर्व हाय प्रोफाईल लोक गेलेत. साधारण लोकांना तर हा किंमतच देत नव्हता. जर मुलगी किंवा महिला असेल तर हा भोंदू बाबा त्यांच्याबरोबर अतिशय किळसवाना प्रकार करायचा. पेढ्यामध्ये गुंगीचं औषध टाकायचा आणि तीर्थ म्हणून मूत्र प्यायला द्यायचा. एवढंच काय, तो ज्या ऑफिसमधून हे सर्व करत होता तिथेच तो महिलांबरोबर शारीरिक संबंध देखील ठेवायचा. आता आपल्याला सहजपणे वाटत असेल, महिला याचा विरोध का करत नाही? अनेक महिलांनी याचा विरोध केला. पण हा बाबा त्यांच्या मानसिकतेवरती, त्यांच्या डोक्यावरती परिणाम करायचा. तो डायरेक्ट त्या महिलेला बोलायचा, मी तुझा मागच्या जन्मामधील कृष्ण आहे, तू माझी राधा आहे. मी माझ्यामधील दिव्यशक्ती आता तुला देणार आहे. ही दिव्यशक्ती तुला आल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फक्त सुखच सुख राहील, दुःख तुला येणारच नाही. पण त्यासाठी तुला माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवावे लागतील. आणि जर का एखाद्या महिलांनी याचा विरोध केला,
तेव्हा हा बाबा त्यांना धमकी द्यायचा, जर तू असं केलं तर तुझा नवरा मरल, तुझा संसार उद्ध्वस्त होईल आणि यासाठी जबाबदारी तूच घ्यायची, माझ्याकडे यायचं नाही. एवढे घाण काम या बाबांनी केलेत ना, त्याचे अनेक CCTV व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावरती व्हायरल झालेत. हा बाबा काय आत्तापासून हे करत नाही, गेल्या अनेक वर्षापासून हे करतोय. म्हणजे विचार करा, या बाबाच्या संपर्कामध्ये किती मुली किती महिला आल्या असतील. बाबाचं हे कांड इथंच थांबत नाही. हा बाबा त्याच्याकडे आलेल्या लोकांना दुसऱ्या महिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवायला सांगायचा आणि त्यांना सांगायचा, तुम्ही जर असं केलं तर तुमच्या जीवनामध्ये धनसंपत्तीची कमी होणार नाही. मग या भोंदू बाबाचा खेळ चालू व्हायचा. हा बाबा ज्या महिलेचं आणि ज्या पुरुषाचं शारीरिक संबंध घडवून आणायचा, त्या पुरुषाला फोन करायचा आणि सांगायचा, तुमच्यामुळे समोरची महिला प्रेग्नंट झाली आहे, आता तुमच्यावरती पोलीस केस होऊ शकते. जर तुम्हाला या प्रकरणामधून वाचायचं असेल तर तुम्हाला लाखो रुपये द्यावे लागतील. आणि साहजिकच आहे, या बाबाकडे आलेली लोक काही साधी नव्हती, सर्व पैशावालीच होती. या भोंदू बाबाला राजकारणी लोकांचा सपोर्ट देखील होता, कारण की मोठे मोठे नेते भेटणं ही काही एक साधी गोष्ट नव्हती. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया. या बाबाचा अशोक खराचा एन्काउंटर का होऊ शकतो? भारतात आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षभरामध्ये अनेक एन्काउंटर झालेत. त्यामधील काही एन्काउंटर खरे होते तर काही एन्काउंटरवरती प्रश्न उपस्थित झाले. जर एखादा आरोपी कोर्टामध्ये सगळं सांगू शकतो, अनेक मोठ्या मोठ्या लोकांची नावं घेऊ शकतो, मोठे घोटाळे उघड करू शकतो, तेव्हा अचानक त्या आरोपीचा एन्काउंटर केला जातो. कारण का जिवंत आरोपी हा बोलू शकतो, पण मृत्यू झालेला आरोपी कधीच बोलू शकत नाही. सामाजिक कार्यकर्ता असलेल्या तृप्ती देसाई काल यांनी अशोक खरातबद्दल एक धक्कादायक माहिती सांगितली. त्यांनी सांगितलं, अशोक खरातचा एन्काउंटर होणार आहे आणि येणाऱ्या 5-6 दिवसामध्येच त्याचा गेम वाजणार. म्हणजेच पळून जाण्याचा प्रयत्न किंवा पोलिसांवरती हल्ला असा काही प्रकार सांगून पोलीस त्याचा एन्काउंटर करतील, हे तृप्ती देसाई यांनी सांगितलंय. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, या भोंदू बाबाला अटक होण्याअगोदरच SIT स्थापन झाली होती. इथे एखाद्याची हत्या झाली किंवा त्याच्यावरती अत्याचार झाले, त्या प्रकरणामध्ये SIT स्थापन व्हायला 2 महिने जातात. पण इथे या भोंदू बाबाच्या प्रकरणामध्ये अटक होण्याअगोदरच SIT स्थापन झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसामध्ये FIR दाखल आधी होत असेल आणि नंतर SIT होत असेल तर चांगलं आहे, पण या प्रकरणामध्ये SIT अगोदर स्थापन झाली आणि FIR नंतर झाली. काही लोक असंही म्हणतात, हा फक्त एकट्या भोंदू बाबाचा प्रकार नाही, हा एक राजकीय खेळ आहे. काही लोकांना टार्गेट करण्यासाठी, काही पक्षातील लोकांना दाबण्यासाठी आणि काही लोकांचं राजकीय करिअर संपवण्यासाठी हा सर्व कांड बाहेर आलेला आहे. एवढ्या दिवसापासून हा कांड लपलेला होता आणि अचानक बाहेर कसा आला? कारण की त्याच्या पाठीमागं फक्त आणि फक्त राजकारणच आहे.